नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साध्या ब्लाऊजचे स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं. खूप साधी आणि खूप सिंपल पद्धत आहे, तर नक्की बघा, स्किप न करता. तर सर्व गोष्टी डिटेलमध्ये आणि टिप्स सहित सांगितलेल्या आहेत. तर तुम्ही जर ह्या पद्धतीने स्टिचिंग कराल तर अगदी तुमचा जो साधा ब्लाऊज आहे 4 टक्सवाला, तर अगदी परफेक्ट बसणार आहे. तर चला करूया आपण सुरुवात. तर काय केलेलं आहे, मी इथे टक्स घेतलेला आहे, म्हणजे अस्तर जोडून घेतलेला आहे. हा आहे राणी कलरचा ब्लाऊज, ह्याला अस्तर जोडलेला आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या दोन्हींचा केलेला आहे मी मध्य, आणि मध्यापासून इथे मी मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथून म्हणजे 4.5 इंचावरती मी घेतलेला आहे. म्हणजे अगदी इथून घेऊ नका, इथूनच क्रॉसमध्ये घ्या. आणि तुम्ही बघू शकता इथे ह्या दोन्हींचा मध्य केलेला आहे, आणि मध्यापासून अर्धा इंच मी खाली घेतलेला आहे इथं. आणि इथून बघू शकता, इथून मी घेतलेला आहे 4.5 इंचावरती, आणि टक्सची उंची बघू शकता 2.5 इंच घेतलेला आहे. आणि तसंच तुम्ही परत ह्याच्यावरती टक्स न घेता तुम्ही असं नुसतं ह्याच्यावरती ठेवून तुम्ही जरी असं जोरात थाप मारली तरी इकडं मार्किंग होऊन जातं. तर अशा पद्धतीनं हे टक्स घेतलेलं आहे, आणि मध्ये हा स्पेस ठेवणं गरजेचं आहे, कारण एकदम पप छान येतो. तर अशा पद्धतीने टक्स घ्या. टक्स अगदी जवळ येता कामा नये, नाहीतर फिटिंग प्रॉपर बसत नाही. प्रोफेशनल पद्धतीनं आणि पप व्यवस्थित हवा असेल तर अशा पद्धतीनंच तुम्ही मार्किंग करून घ्या, म्हणजे अगदी फिटिंगला साधा ब्लाऊज खूप भारी बसतो. तर चला आपण करूया सुरुवात. तर काय करायचं, अगोदर मेन टक्स जो आहे ना, तो आपण किती इंचाचा घेतलेला आहे तुम्हाला दाखवते. तर बघू शकता हा 1.25 इंचाचा घेतलेला आहे. तर तुम्ही हवं तर जरा जास्त पण घेऊ शकता. तर हा तुम्हाला सांगते 34 चेस्टचा ब्लाऊज आहे, त्यामुळं मी ह्याला 1.25 इंच घेतलेला आहे, म्हणजे असं पूर्ण रुंदीला. तुम्हाला हवा असेल तर जास्त पण तुम्ही घेऊ शकता. आणि चेस्टच्या मापानुसार कमी जास्त रुंदी होती. जर चेस्टचं माप जास्त असेल तर इथं जो टक्स आहे ना, तो 1.5 इंचाचा पण होतो, 2 इंचाचा पण होतो. तर चेस्टच्या मापानुसार इथली टक्सची रुंदी बदलत असते. तर आपण अगोदर आता इथं टक्स मारून घेऊया. आता हा मेन टक्स आपला टीप मारून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे जे साईडचे टक्स आहेत ना, त्यांच्यावरती पण आपण टिपा मारून घेऊयात. तुम्ही डबल टिपा पण घेऊ शकता, कारण काय होतं, सिंगल टिपा जर घेतल्या तर उसवतात. तर आपण आता ह्या साईडचे पण टक्स घेऊया, आणि टक्स कशा पद्धतीने आले ते मी तुम्हाला आता नंतर दाखवते. इकडे रुंदीला जास्त ठेवायचं आणि इकडे कमी कमी करत यायचं. म्हणजे तुम्ही बघू शकता इथून मी रुंदीला जास्त ठेवलेला आहे, इथं 1.5 इंच, इथं कमी कमी करत आलेला आहे. म्हणजे इथं तुम्ही अगदी थोडंसंच ठेवा, म्हणजे निमुळता ठेवा इथे. तर इथे पण आपण आता टक्स मारून घेऊया. तर बघू शकता ह्याचा पप किती सुंदर आलेला आहे, तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. तर हे बघा, हा असा पप येणं खूप गरजेचं आहे, तर व्यवस्थित आपला हा ब्लाऊज बसतो. हे बघू शकता दोन्ही साईडला पण खूप सुंदर असा पप आलेला आहे. आणि ह्या पद्धतीनं जर तुम्ही टक्स घ्याल तर नक्कीच तुमचा पण ब्लाऊजचा जो फुल फ्रंट साईड आहे ना, ती खूप परफेक्ट आणि खूप फिनिशिंग सहित बसणार आहे. तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला जो कमी जास्त भाग झालेला आहे ना, तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. इथे पण आपल्याला थोडंसं 1/2 इंच असं शेप द्यायचा आहे. त्या पण साईडला आपल्याला तसंच करायचं आहे. कमी जास्त जरी काय वाटत असेल थोडंसं, तर ते आपल्याला कट करायचं आहे, आणि थोडासा इथे शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, योगपट्टी जोडून घ्यायची आपल्याला.
तर योगपट्टीसुद्धा मी तयार करून घेतलेली आहे, म्हणजे जेणेकरून आपला वेळ खूप जातो, त्यामुळे सर्व हे योगपट्टीला अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर योगपट्टी कशा पद्धतीने जोडायचं ह्याच्यावरती पण मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. तर आता आपण हे ना, हा जो जास्त मोठा भाग आहे ना तो आपल्याला इथे जोडायचा आहे आणि जो कमी आहे तो इकडेच्या साईडला जोडायचा आहे आपल्याला. तर आता आपण टक्स मारून घेऊयात, हे सॉरी योगपट्टी लावून घेऊयात. तर इथून आपल्याला 5 इंच अंतर ठेवून ही पूर्ण योगपट्टी जोडून घ्यायची आहे. त्या साईडला पण आपल्याला तर आता काय करायचं आहे, आपल्याला इथं जोडून घेतल्यानंतर आपल्याला हा भाग असा आत ठेवून इथून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ह्या साईडला पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता योगपट्टी आपली किती व्यवस्थित फिनिशिंग सहित जोडल्या गेलेली आहे, अगदी व्यवस्थित. आणि कमी जास्तपणा वाटत असेल तिथं तुम्हाला व्यवस्थित लेवल आणि व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं आहे, तर हुकलूक पट्टी जोडून घ्यायची आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग सहित. तर लूप पट्टी जी आहे ना ती आपल्याला लावायची आहे उजव्या साईडला आणि हुक पट्टी लावायची आपल्याला डाव्या साईडला. तर आता आपण काय करणार आहोत, व्यवस्थित अगोदर तुम्ही हे जोडून झाल्यानंतर योगपट्टी चेक करून बघा की दोन्हींची पण लेंथ एकसारखी आहे की नाही. तर बघू शकता दोन्हींची पण उंची एकसारखी आहे. परत गोल गळा व्यवस्थित नसेल तर त्याला व्यवस्थित असा शेप देऊन घ्या, कारण हा 34 चेस्टचा ब्लाऊज असल्या कारणाने त्यांना गळ्याची रुंदी जास्त नको आहे, त्यामुळे मी जास्त डीप केलेलं नाही, त्यातल्या त्यात हे केलेलं आहे, शेप दिलेला आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चेक करा आणि त्याच्यानंतर ना आपल्याला लावून घ्यायचं ह्या साईडला लूप पट्टी. तर बघू शकता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. ह्याला अस्तर मी लावलेला आहे. तर हुकलूक पट्टी कशा पद्धतीने जोडायचं ह्याच्यावरती पण मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा, तुम्हाला सर्व डिटेलमध्ये गोष्टी कळतील. तर आता आपण इथून टीप मारायला सुरुवात करणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे आल्यानंतर थोडंसं मागं पुढं आपली मशीनचं हे करून घ्या, म्हणजे इथं लॉक होऊन जाईल. आता त्याच्यानंतर बघू शकता हे आपल्याला असं फोल्ड करून इथून टीप मारायला सुरुवात करायची. जर तुम्हाला मशीनवरती हवा असेल लूप तर तुम्ही मशीनवरती करा, पण ह्या कस्टमरला हाताने पाहिजे आहे त्यामुळे मी मशीनवरती नाही आहे लूप करत. त्याच्यानंतर इथून अशी आडवी टीप घ्या
आणि बघू शकता परत इथून 1 इंचावर वरती या आणि परत इथून असं इथून इथपर्यंत टीप मारा आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित अनेक डबल टिप मारा. म्हणजे डबल टिप तुम्ही घ्याल ना तर खूप फिनिशिंग सुंदर दिसतं. बघू शकता तुम्ही इथं डबल टिप मारलेली आहे, खाली पण इथं आडवी टिप मारलेली आहे, त्यामुळे पट्टी अगदी फिनिशिंग सहित छान बसलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ह्या साईडला लूप पट्टी लावून घेणार आहोत, सॉरी हुक पट्टी लावून घेणार आहोत. तर ती मी 1 इंचाची घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोटसाठी मी 2 पट्ट्या तयार केलेल्या आहेत. तर ह्याच्यावर साईडला मी 1/2 इंच फोल्ड करून घेणार आहे. दुसऱ्या साईडला पण मी 1/2 इंच फोल्ड करून घेणार आहे. तर ह्या 2 आपण गोटच्या पट्ट्या तयार केलेल्या आहेत. आता आपण छान असं गोट तयार करणार आहोत. तर ह्या साईडला पण आपण थोडंसं हे करताना आपल्याला चुकून जर समजा कमी जास्त पडलं तर थोडासा फोल्ड करून घ्या इथे, नकळत म्हणजे थोडंसं कमी पडतंय, जास्त नाही आहे पण. तर बघू शकता मैत्रिणींनो, ह्याला गोट लावून झालेला आहे दोन्ही साईडला पण, फ्रंट साईडला. आणि बघू शकता कसा छान असा आपला हा फ्रंट साईडचा ब्लाऊज पार्ट तयार झालेला आहे. तर तुम्हाला जो गळा तयार करायचा असेल बॅक साईडला गोल चौकोनी, तर त्या पद्धतीनं करा आणि तुम्ही शोल्डर जोडून बाही जोडू शकता. तर खूप सोप्या आणि खूप छान पद्धतीनं पप कसे घ्यायचे, गोट कसा लावायचा, हुकलूक पट्टी कशी जोडायची आणि साधा ब्लाऊज कसा स्टिच करायचं हे मी तुम्हाला आता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.